सौदत्ती तालुक के हंचीनाल गांव के तालाब में गिरे शराब के टेट्रा पैकेटों को देख हर कोई ये सोचने पर मजबूर हो जाएगा कि आखिरकार ये पानी की तालाब है या फिर शराब की। हंचीनाल गांव में कुल 3 तालाब है, जिसमें से 2 तालाब का काम चलने के वजह से गांव के लोग पूरी तरह इस एक तालाब के पानी पर निर्भर है। गांव के 6वें वार्ड में मौजूद ये तालाब शराबियों के लिए शराब का अड्डा बन गई है। तालाब के आसपास जहां भी देखो वहां आपको शराब के टेट्रा पैकेट ही नजर आते हैं। शराब के इतने पैकेटों को देखने के बाद अब लोगों में तालाब का पानी पीने को लेकर डर का माहौल बना हुआ है। सिर्फ तालाब ही नहीं बल्कि ऐसी पैकेट बस स्टैंड और कई जगहों पर बेहिसाब पड़े दिखाई दे रहे हैं। लॉकडाउन में शराब के टेट्रा पैकेटों का इस तरह दिखाई देना मतलब गैर कानूनी तौर पर शराब की बिक्री होना है। इस पर आबकारी विभाग की चुप्पी लोगों के मन में सवाल पैदा कर रही है। सौदत्ती से इमाम हुसैन फनीबंद की रिपोर्ट। रहमान फाउंडेशन जरूरतमंदों की जरूरतों के हिसाब से अपने खिदमात अंजाम देता आ रहा है। लॉकडाउन में रेशन किट्स हो या फिर कोविड मरीजों के लिए सस्ते इलाज का पैकेज, ये हर वक्त लोगों की मदद के लिए तैयार खड़े दिखाई देते हैं। अब इन्होंने दीन की खिदमत कर रहे उल्मा और उनके घर वालों के लिए रहमान फाउंडेशन द्वारा चल रहे नोमानी अस्पताल में अस्पताल के खर्च में 50% की छूट देने का ऐलान किया है। ये सुविधा 1 जून 2021 से नोमानी अस्पताल में जारी है। एक तरफ जनता मर रही है तो दूसरी ओर भाजपा नेता सत्ता की चाहत में जनता से खिलवाड़ कर रहे हैं। अगर संभव हो तो जनता द्वारा दिए गए अधिकार आगे बढ़ाए, वरना अधिकारियों को जिम्मेदारी देकर कुर्सी छोड़ दे, कहते हुए केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार इन्होंने आक्रोश व्यक्त किया है। सोमवार को केपीसीसी कार्यालय में पत्रकारों से बात करते हुए डीके शिवकुमार ने कहा कि मुझे हासिल जानकारी के मुताबिक कुछ मंत्री 14 से 15 मठों को गए थे। कौन से मंत्री किस मठ को गए थे और कौन लैपटॉप के साथ गए थे, ये सब जानकारी मुझे हमारे कार्यकर्ताओं ने ही कॉल कर दी है। मठ वाले ही उन्हें समझाए, क्या समझाना है वो उन पर ही निर्भर करता है, वो समझाना मेरा काम नहीं है। बेंगलोर से बी चैनल के लिए रिलवान हुसैन की रिपोर्ट। ನನಗೆ ತಿಳಿದ ಪ್ರಕಾರ ಕೆಲವು ಮಿನಿಸ್ಟರ್ಸ್ ಸುಮಾರು 14-15 ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿರೋ ಮಾಹಿತಿ ನನಗೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದ್ರು, ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋದ್ರು, ಇಲ್ಲಿ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಇಲ್ಲಿಂಗ್ ಮಾತಾಡಿದ್ರು, ಅದೇನೋ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಎತ್ಕೊ ಬಂದಿದ್ರು, ಅದೇನೋ ಇದು ಎತ್ಕೊ ಬಂದಿದ್ರು ಅಂತ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಾನು ಕೆಲವೆಲ್ಲ ಕ್ರಾಸ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ನೀವು ಮಾಧ್ಯಮದವರು ಕ್ರಾಸ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ। ಅದೇಂತಕ್ಕೆ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಮಠದವರೇ ಬುದ್ಧಿವಾದ ಹೇಳಿ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಏನು ಹೇಳಬೇಕು ಬುದ್ಧಿವಾದ ಅಂತ ನಾನು ಅದನ್ನ ಬಿಚ್ಚಿ ನಾನು ಮಾತಾಡೋಕೆ ಹೋಗುದಿಲ್ಲ। ಐ ಡೋಂಟ್ ವಾಂಟ್, ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಮೈ ಜಾಬ್। ಬಟ್ ಇದು ಮಾಹಿತಿ ನನಗೆ ಇದೆ। ಈ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ರೇಣುಕಾಚಾರ್ಯ ಅವರು ಈಸ್ ಎ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಟು ದಿ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್। ಅವರೇನೋ 65 ಜನ ಶಾಸಕರು ಸೈನ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆ ಶಾಸಕರಿಗೆ ಏನಾದ್ರು ಕಿಮ್ಮತ್ತಿದ್ರೆ, ಆ ಶಾಸಕರಿಗೆ ಏನಾದ್ರು ಗೌರವ ಇದ್ರೆ, ಅದೇನು ಯಾರ ಶಾಸಕರು ಅಂತ ಹೇಳಿ ಪಟ್ಟಿನ ಅವರು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲಿ, ಆಮೇಲೆ ನಾವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಿಕ್ಕಿದ ವಿಚಾರವನ್ನು ನಾವು ಮಾತಾಡ್ತೀವಿ। ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ ಮಂತ್ರಿ ಗವರ್ನರ್ ಸೈನ್ ಹಾಕಿದ್ದು ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ, ಮಠಗಳದ್ದು ಹೇಳಿದ್ದೇವೆ, ಸಿಡಿಗಳ ವಿಚಾರನೂ ನೋಡಿದ್ದೇವೆ, ಉಲ್ಟಾ ಯಾವ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟು ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ನೀವೇನು ತೋರಿಸಿದ್ರಿ ಅನ್ನೋದು ನೋಡಿದ್ದೇವೆ, ತಿರ್ಗಾ ಮೊನ್ನೆ ಯಾವ ರೀತಿ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಆಯ್ತು ಅಂತ ಕೂಡ ನೋಡಿದ್ದೇವೆ। ನಮ್ಗೆ ಇವರ ಚೆಲ್ಲಾಟ ನಮ್ ಜನರಿಗೆ ಸಂಕಟ, ಪ್ರಾಣ ಹೋಯ್ತಾ ಇದೆ। ಬೂದಿ ಕೊಡ್ತಾ ಇದಾರೆ ನಮ್ಗೆಲ್ಲ, ಬೂದಿನ ಸಾವಿನ ಬೂದಿ ಕೊಡ್ತಾ ಇದಾರೆ। ಇದನ್ನ ದಿನ ದಿನ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ। ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ಜನ ನಿಮ್ಗೆ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟವ್ರೆ, ಇಲ್ಲ ನಡೆಸಿ, ಇಲ್ಲ ಆಫೀಸರ್ ಹೋಗಿ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿ। ನೀವೇ ತೋರಿಸ್ತಾ ಇರೋದಲ್ಲ,
ನಾನಾ ತೋರಿಸಿದ್ದು, ನೀವೇ ತೋರಿಸಿದ್ದು. ಮತ್ತೆ ಏನೋ ಬರೀ ಕೇಳಿ ಹೋಗಿದ್ರಾ? ಗೋ ಫಾರ್ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್.